मित्रांनो, कविप्रविष्य यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत. देश, आपलं राष्ट्र, आपला भारत देश हा अभिमान स्वतःच्या जाती धर्माला सोडून सर्वतोपरी पाहिजे. कोणत्याही धर्माचा या भारत देशात राहणारा कोणीही व्यक्ती असेल तर एवढीच माफक अपेक्षा. पूर्ण होते का ही अपेक्षा? होत नाहीये. जातीपातीचं राजकारण आणि आपापल्या पोळ्या भाजण्याची 1760 पक्षांची प्रवृत्ती आणि मग कार्यकर्त्यांमध्ये असलेला आपापल्या नेत्यांविषयीचा एक पोकळ अभिमान आणि या सगळ्या गोष्टीत गुंतून राहिल्यामुळं देश कसा धोक्यात आहे याची जाणीव सुद्धा नसणं हेच सर्वात मोठं अशिक्षितपणाचं लक्षण आहे. जे स्वतःला उच्च विद्याविभूषित वगैरे समजतात ना, त्यांनी सुद्धा जाग होण्याची वेळ आहे. त्यांनी समाजातला हा अशिक्षितपणा कसा दूर होईल याच्यासाठी जागृती केली पाहिजे. ज्वलंत उदाहरण घ्या. देश कसा पोखरला चाललाय आणि त्याचं लोण प्रत्येक शहरात कसं पसरतंय याचं ज्वलंत उदाहरण पुणे जिल्हा, कलवड विभाग. या कलवड भागातला एक व्हिडिओ खूपच व्हायरल होतोय आणि नागरिकांचे सुद्धा मतप्रदर्शन या कॅमेऱ्यासमोर घेतलेलं आहे. त्याच्यामुळं सत्यता वाटतेय. झालंय काय? परप्रांतीय इतर धर्मीय लोक एके ठिकाणी आले. कशी त्यांना माहिती कळते हे सुज्ञास सांगण्याची गरज नाही. एक रिकामी ओसाड जागा त्यांना मिळाली जिथं कधी काळी ओढा होता असं म्हणतात. पाण्याचं दुर्भिक्ष आहे. ओढा कोरडा पडलाय. लोक कचरा टाकतायत. दगड, माती, झुडपं. जागा हेरली आणि पत्र्याचं एक मोठंच्या मोठं शेड उभं केलं. आपल्या देशातले हे लोक नाहीत हे कळण्या इतपत परप्रांतीय व्यक्तिमत्व तिथं वावरण्यास सुरुवात झाली आणि काही दिवसातच त्या मोठ्या पत्र्याच्या शेडमध्ये एक मदरसा सुरू झाल्याचं नागरिकांना समजलं. आणि रात्री अपरात्री आपल्या देशातले, आपल्या राज्यातले वाटत नाहीत अशी मुस्लिम मंडळी तिथं येणं जाणं, तिथला वावर हा वाढत गेला. मग आता हे लोण पुण्यामध्ये आहे. प्रत्येक शहरात आहे, प्रत्येक जिल्ह्यात हा प्रकार आहे. म्हणजेच तुम्ही जितकी लोकसंख्या त्या जिल्ह्याची आहे ती तर त्यांची झपाट्याने वाढतीच आहे. आणि त्यातून हे जे विस्थापित आहेत, मग ते आसाममधले असतील, ओरिसामधले असतील, मणिपूरमधले असतील, पश्चिम बंगालमधले असतील, अनेक प्रांतातून त्यांना इथं पाठवलं जातंय. आणि रितसर आल्या आल्या त्यांची पॅन कार्ड, आधार कार्ड, वोटर्स कार्ड हे बनवण्यासाठी सुद्धा एक यंत्रणा अगदी सज्ज आहे. म्हणजे एक वेळ महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रीयन माणसाचं कदाचित असं सगळं डॉक्युमेंटेशन बनायला 15 दिवस लागतील, पण ह्यांची एक आठवड्यात सर्व डॉक्युमेंटेशन तयार होतं. केवढी यंत्रणा चोख त्यांनी लावलेली आहे सगळीकडं. तुम्ही म्हणाल आले, त्यांना घरदार नाही म्हणून आले,
त्यांना गोंजारलं पाहिजे आपण, आपली संस्कृती आहे, सगळं ठीक आहे. असं करत करतच सगळे कायदे पुळचट त्यांच्या बाजूनी बनवतच एस टी स्टँड, स्टेशन, पब्लिक प्लेस इथं सगळा लाल त्रिकोण फक्त हिंदू धर्मियांसाठी आणि इतर धर्मियांसाठी आणि त्यांच्यासाठी रान मोकळं. जो परिणाम व्हायचा तो झालेला आहे. जिथं तुमची एका घरट्यामध्ये 2 लोकसंख्या वाढते, तिथं त्यांची एका घरट्यामध्ये कमीत कमी 8 आणि जास्तीत जास्त 12-15 संख्या वाढते. म्हणजे तुमच्या घरात फक्त 2 मतदाता तयार होतात आणि त्यांच्या घरात 8 पासून 15 पर्यंत नवे मतदार वाढलेले असतात. आणि हे सर्रास चालू आहे. साधारण 1950 नंतर त्यांची जी स्ट्रॅटेजी बनली आहे त्यानुसार ते चालले आहेत. 2047 त्यांचं टार्गेट आहे. प्राईम मिनिस्टर आणि इतर महत्त्वाच्या पदावर त्यांना त्यांच्या धर्माचा माणूस बसवून सगळे कायदे बदलायचे. आणि जर हे झालं तर देश त्यांचाच होईल. जस्ट लाईक जॉर्डन, इंडोनेशिया, इराण, इराक, अनंत उदाहरणं अशी देता येतील. पर्शियन माणूस इराणमधला नामशेष झाला आहे. ज्या पर्शियनांचा हा इराण होता. आता काही देश सावध झालेले आहेत. काही देशांनी बऱ्याच टॅक्टिक्स सुरू केल्या आहेत, कायदे कडक केलेत आणि जनतेमध्ये जागृती निर्माण केली आहे की बायकॉट करा, सगळ्या बाजूंनी या लोकांना बायकॉट करा, सो दॅट ते तिथून हल्लेच पाहिजेत. उपजीविकेची साधनं आणि उपजीविकेसाठी मिळणारा पैसा हा जर एकदा बंद झाला तर माणूस स्थलांतरित होण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय राहत नाही. आणि हाच फॉर्म्युला वापरत अनेक देश या लोकांपासून मुक्ती मिळवत आहेत. आणि आपला भारत मस्त झोपी गेलेल्या लोकांचा देश असं म्हटलं तर चीड येते. एका पक्षाचा नेता वारंवार भाषणातनं सावध करतोय की कोणीही येतंय, कुठेही राहतंय, काय चाललंय, काय सरकारचं लक्ष नाही, वगैरे वगैरे. तथापि त्या मोठ्या नेत्याच्या बोलण्याकडे सुद्धा जर कानाडोळा होत असेल तर तुम्ही आम्ही कितीही ओरडून काही फायदा होणार नाही हेही मला माहिती आहे. तरीसुद्धा एक जागरूक कलाकार या नात्याने आपल्या भारत देशाची डेमोग्राफी चेंज होऊ नये, आपल्या भारत देशाचं लोकसंख्येचं प्रमाण त्या धर्मियांच्या सोबत आपलं नगण्य होऊ नये, यासाठी कॉमन सिव्हिल कोड आणि त्याच अनुषंगाने अल्टिमेटली हिंदू मॅरेज ॲक्ट इथं सर्वांना लागू होईल अशा पद्धतीचा कायदा. त्यानंतर अशा जमिनी ज्या बळकावल्या जातात आणि त्याच्यावर अनधिकृत मदरसे, शाळांचं बाह्य स्वरूप दिसतं तुम्हाला आणि आतमध्ये वेगळंच काही चालू असतं, अशा गोष्टी उभ्या राहत आहेत. भले ते आपल्या प्रांतातले नसतील, आपल्या प्रांतातल्या त्या धर्मियाच्या लोकांना मी विनंती करेन, भाईचारा हा वन वे ट्रॅफिक कधीही नसतं. जेव्हा बोथ वे ट्रॅफिक असेल तेव्हाच भाईचारा. अदरवाईज वी कॅन फीड ओनली चारा टू सच टाईप ऑफ पीपल इन आवर कंट्री. इतका कॉन्फिडन्स प्रत्येक नागरिकामध्ये आहे आणि तो वाढीस लागला पाहिजे. अंतर्गत लाथाळी, मी आरक्षणासाठी भांडतो, तू पण आरक्षणासाठी भांड, माझा हा नेता, माझा तो नेता, अरे बंद करा सगळं. देश वाचला तर तुम्ही वाचणार आहात, देश वाचला तर तुम्ही नक्की वाचाल, पण देशावर काही संकट आलं तर तुमचे नेते आज परदेशामध्ये राजवाडे घेऊन ठेवलेत ना,
तुम्हाला कळणार पण नाही की ते कधी निघून गेलेत आणि गेलेल्या माणसांसोबत कसे दारू पीत बसलेत याची तुम्हाला भनकसुद्धा लागणार नाही. त्यामुळं नागरिकांनी, प्रत्येकाने सावध होण्याची वेळ आहे. आज 25 करोड लोग आहे वो, डॉक्युमेंटरी 25 करोड्स, आणि ॲक्च्युली हा आकडा 30-32च्या पुढे आहे. तो 50पर्यंत जायला त्यांच्या स्पीडनी कायदा बदलला नाही तर 3 ते 4 वर्ष सफिशियंट आहेत. त्यातून हा बाहेरचा लोंढा येतो आहे, ज्यांची आय कार्ड्स बनत आहेत, ज्यांची वोटर ID बनते, ज्यांचं आधार बनतं आहे, ज्यांचं पॅन कार्ड बनतं आहे. त्याच्यामुळं याला प्रतिबंध करणारे जे काही कायदे आहेत, कायद्यामध्ये आज ज्या त्रुटी आहेत त्या दुरुस्त होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी जास्तीत जास्त लोक लोकसभा आणि राज्यसभेमध्ये राष्ट्र वाचवणारी माणसं पाहिजेत. त्यामुळं मी ह्या पक्षाचा, मी त्या पक्षाचा, निवडून गेलेल्या प्रत्येक पक्षाच्या लोकसभा सदस्याला मी विनंती करीन की मनामध्ये एक ठिणगी पडू द्या की हा भारत माझा आहे, आणि जर भारताच्या हिताच्या काही गोष्टींचे कायदे बनत असतील तर मी नक्की त्या कायद्यांना पाठिंबा देईन, भले तू कुठल्याही पक्षाचा का असेना. आज नवनिर्वाचित खासदारांचं मी अभिनंदन करतो. ते कोणत्याही पक्षाचे का असेनात, पण राष्ट्रावरचं हे संकट त्यांच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा एका छोट्या कलाकाराचा छोटासा प्रयत्न, एका फौजीच्या मुलाचा या देशाच्या रक्षणासाठी अशा पद्धतीने सीमेवर न जाता देशाचं रक्षण करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न म्हणा, किंवा ज्याला जे समजायचं आहे ते त्याने समजावं, यासाठी माझी पण कधी ना नाही. सर्वतोपरी देश सर्वप्रथम, आणि ह्याच्यासाठी वाटेल ते, याच भूमिकेत आयुष्य जगण्याचा संकल्प केलेला हा तुमचाच मित्र प्रवी, कवी प्रवी शो यूट्यूब चॅनल. सोशल अवेअरनेस या सेगमेंटमध्ये हा व्हिडिओ मी आज अपलोड करतो आहे. जास्तीत जास्त मित्रांना तुम्ही शेअर कराल, आणि राष्ट्र वाचवण्याची ही जी संधी आहे ही प्रत्येकाने मुंगीचा वाटा उचलत या राष्ट्राची उभारणी, या राष्ट्राचं अस्तित्व, तुमचं आणि आमचं अस्तित्व टिकवण्यासाठी आजपासूनच जोमाने प्रयत्नशील राहायचं आहे. ज्या काही विघातक गोष्टी भले इथले लोक करू दे किंवा परप्रांतीय येऊन करू दे, जिथं जिथं म्हणून विघातक गोष्टी दिसतील तिथं आवाज उठवण्यास कोणीही घाबरण्याचं कारण नाही. अख्खं शाळेचं आयुष्य भारत माझा देश आहे ही प्रार्थना म्हणण्यात गेले ना, त्या पहिल्या ओळीतलं जे काही गम्य आहे ना, जी काही खोली आहे ना त्या पहिल्या ओळीची, ती विसरता कामा नये. येस, भारत माझा देश आहे. तुमच्या जाती पाती या सगळ्यानंतर पण जे संकट आहे ना, मग तो कोणताही धर्माचा माणूस या देशावर जर संकट आणत असेल तर तो या देशाशी गद्दारी करणारा गद्दारच आहे. त्याची जागा योग्य वेळेस योग्य ठिकाणी दाखवण्याची हिंमत प्रत्येकामध्ये आलीच पाहिजे. जय हिंद, जय भारत.